आजचा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. होप तुम्ही आधी विशेषची लिस्ट केली असेल जेव्हा आपण म्हटलं होतं पहिल्या स्टार्टिंगचे चॅप्टर जे इंट्रोडक्शनचे चॅप्टर्स होते त्याच्यामध्ये आपल्याला एक एक विश करायची होती एक एक ह्याच्यामध्ये सेक्टर मध्ये हेल्थमध्ये रिलेशनशिप आणि मनी करिअर ह्याच्यामध्ये कालचे कोणी कोणी हे केलंय काय म्हणतात कालचे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस लोक शोधून शोधून कोणी केली प्रॅक्टिस आपल्या लाईफ मध्ये ज्यांनी इम्पॅक्ट केला त्यांना थँक्यू म्हटले सगळे लिहून नसेल म्हटले ते ऍटलीस्ट आठवून काल आज मध्ये आज मंडे होता ऑफिसला बॉस कलिग 2 मिनिटात स्टार्ट करूया. कोणी मेसेज केला? ओके. लिहून नसेल केला तरी असं बोलून बोलून करा एकटे असाल तर समोर कोणी बसले असं खुर्चीत बसलोय आपण बसलोय आणि समोर बसले असं एकट्यामध्ये करू शकता किंवा मग असं आपण दुपारी पडलोय झोपलोय किंवा रात्री झोपताना एक एक आपल्याला मेमरीज तर अशाही काही ना काही विचार तर चालूच असतात तर आपण एकटे पडलोय तर तेव्हा पण आठवू शकतो लहानपणापासून तर आत्तापर्यंत आत्ता या आजपर्यंत आज पण कोणी आपल्या लाईफ मध्ये एक सजेशन दिलं असेल फोनवर कोणी आधार दिला असेल तिथपर्यंत आपण सगळ्या माणसांचे थँकफुल राहू शकतो आणि आपल्याला ते थँकफुलनेस याच्याचसाठी गरजेचं आहे कारण आपल्याला आजूबाजूला चांगली माणसं पाहिजेत तर ती कशी मॅनिफेस्ट होतील ती जे जे ऑलरेडी चांगले होऊन गेले पास्ट मध्ये आत्ता चांगले आहेत त्यांना थँक्यू म्हटल्यावर पुढे पण भविष्यात आपल्याला चांगली माणसं भेटतील. चला आजचा आपण न्यू चॅप्टर सुरू करूया. एक मिनिट हा. शेअर का नाही होत स्क्रीन मध्ये? मिनिट स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम येतो वाटतं. एक मिनिट हा. एक मिनिट ते शेअरिंग मध्ये प्रॉब्लेम येत होता आणि परत सेम प्रॉब्लेम होतोय काहीतरी. एक मिनिट.
तर आता आजचा चॅप्टर आहे मेक ऑल युअर विशेस कम ट्रू. तर दिसतंय आता सगळ्यांना? मला कोणी मेसेज टाका फक्त. हं. हे परत परत काय होतंय असं? परत ते स्क्रीन जात आहे. मलाच दिसत नाहीये. आता आपण ज्या प्रॅक्टिसेस केल्या 12 दिवसामध्ये, ज्या प्रॅक्टिसेस आपण करत आले त्या 12 दिवसांमध्ये आपण एक स्वतःच एक फाउंडेशन, आता जसं पाया भरतो ना आपण लहानपणी 1ली-2री पर्यंत, बालवाडी, छोटा गट मोठा गट, 1ली-2री मध्ये आपले सगळे 1 to 100 पाठ होऊन जातात, थोडेसे पाडे पाठ होऊन जातात, परत क ख ग ABCD सगळं सगळं आपलं फाउंडेशन 3rd स्टँडर्ड पर्यंत सगळंच होतं. तसं आपण आता 13 डे ला पोहोचलोय, तर आपलं फाउंडेशन झालंय. आपण वेगवेगळे चॅप्टर घेतले, रिलेशनशिप, मनी, हेल्थ, लोक आपल्या लाईफ मधले, टाइम किंवा छोटे हेल्प करणारे, म्हणजे सगळ्या सगळ्या एरियाज मध्ये मॉर्निंग कसं करायचंय तिने, परत मॅजिक रॉक नाईटला कसं करायचं, दिवसभर कसं करायचं, ऑफिसेस घरातल्या कामात कसं करायचं, जेवताना पाणी पिताना कसं करायचं, म्हणजे तिने 12 दिवसामध्ये सगळे सगळे एरियाज आपले कव्हर केले, ज्याच्यामध्ये आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणार आहे. तर हा आपला पाया होता थँकफुलनेसचा. तर तो पाया तिने भरून घेतलाय. आणि आता आपण प्रॅक्टिसिंग फॉर एव्हरीथिंग युअर रिसिव्ड अँड कंटिन्यू टू रिसीव्ह इन युअर लाईफ. आता हे आपल्याला कंटिन्यू करायचंय, पुढे रिसीव्ह करणं पण. आता आता आपण रिसीव्ह करायला सुरुवात करू आणि लाईफ टाईम हे करत राहायचंय, तेव्हा आपण आपले ड्रीम लवकर मॅनिफेस्ट करू. तर त्याचा पाया आता भक्कम आपण पाया पक्का केलाय. तर बट टुडे इज अन एक्साइटिंग डे बिकॉज यू आर गोइंग टू बिगिन टू यूज ग्रॅटिट्यूड मॅजिकल पॉवर फॉर युअर ड्रीम्स अँड डिझायर्स. तर आत्ता एक्साइटिंग डे आज का सुरू होतोय, कारण आपला पाया झालाय. मग आता आपण पुढे नवीन नवीन जर्नी, नवीन ऍडव्हान्स टेक्निक आपण शिकत जाणार आहे. तर मग आता मॅजिकल पॉवर आत्ता दिसायला लागणार आहे. आपल्याला ड्रीम्स आणि डिझायर्स आपल्या कम्प्लीट होणार आहे. तर ड्रीम्स डिझायर्स आता आपल्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या हळूहळू आपण जर करत राहिलो हे 12 दिवसाच्या प्रॅक्टिस, आणि ते एक एक दिवसाला एक एक करून सोडून नव्हती द्यायची, त्या टोटल सगळ्या करायच्या आहे. कारण आता तिने मॅजिकल मॉर्निंग सांगितलं, जे उठल्या उठल्या आपण ते 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे, तर ते डोळे उघडल्या उघडल्या समजा लिहिले पण नसतील तुम्ही, पण बेडमध्ये झोपल्या झोपल्या तर फील करू शकतो ना आपण, की जसं मी उठलो, डोळे वगैरे, पाय हातपाय चांगले आहेत, सगळं आपण ते सुरू केलं. मग मॅजिकल मॉर्निंग तिने पूर्ण सगळ्या वस्तू, बाथरूम, टॉयलेट, परत नाश्ता पाणी घरातनं बाहेर उठेपर्यंत केलं. मग नंतर वर्क साठी करायला लावलं होतं. परत आपले वर्क मधले लोक, घरातले लोक ज्यांनी सपोर्ट केलं, रस्त्यांनी जाताना जे जे आपल्याला ट्रॅफिक इन्स्पेक्टर, हेल्पर, जे पण स्वीपर लागले, त्यांना सगळ्यांना केलं. मग रात्री येऊन परत जेवण, फूड, दिवसभरात जेवलो जितक्या वेळा तितकं केलं. मग नंतर हेल्थला केलं होतं, झोपताना केलं. म्हणजे दिवसभरात जर आपण 12 दिवस त्याच प्रॅक्टिसेस, सगळ्या 12च्या 12 प्रॅक्टिस करायच्या होत्या आजपर्यंत जेवढ्या शिकवल्या, आज टोटल 12 प्रॅक्टिस झाल्या पाहिजे होत्या दिवसभरात. म्हणजे सगळ्या लिहित नाही बसाय, ठीक आहे लिहिल्या तर चांगलंच आहे, पण समजा तुम्हाला नसेल वेळ, तर त्या मनातल्या मनात जो दिसला समोर, कंप्लेनिंग मोड मध्ये गेल्यावर आपण परत ग्रॅटिट्यूड आठवणं, हे जर करायला सुरू केलं असेल, तर आता आपल्या हळूहळू डिझायर पूर्ण व्हायला सुरुवात होईल. The hundreds of native cultures through the centuries have traditionally गिवन थँक्स फॉर व्हॉट दे वॉन्ट बिफोर दे रिसीव्ह इट. तर आपले हंड्रेड्स ऑफ नेटिव्ह कल्चर म्हणजे जे पूर्वीपासून जी कल्चरल ट्रॅडिशन जी चालत आलेली आहे सगळ्या देशांमध्ये, सगळ्या कंट्रीजमध्ये, आदिवास्यांमध्ये तर अजून पण ते ते ग्रॅटिट्यूड म्हणणं, त्या देवाला ते बळी चढवणं, काही पण त्या प्रथा खूप, ते वाजवणं, एकत्र येणं, जमणं, प्रार्थना म्हणणं, हे खूप करत असतात. तर सगळ्यांनी सांगितलंय थँक्यू तेव्हा नाही म्हणायचं जेव्हा आपल्याला मिळेल, आपण आधीच थँक्यू म्हणायचंय देवाला, निसर्गाला, सूर्याला, जे पण देव, जे ज्या गोष्टीला आपण मानत असू. तर पाऊस पडू दे रे, तेव्हा देवाचे धन्यवाद मानतात, आणि यावर्षी चांगला पाऊस होऊ दे असं शेतकरी म्हणत असतो. तर तो आधीच धन्यवाद देऊन देतो. ते पाऊस पडल्यावर शेवटी आपण सण नाही करत, पाऊस पडायच्या आधी पण धन्यवाद देतो. तर तसं सगळ्या आपल्या ट्रॅडिशननी, कल्चरनी सांगितलंय. तर त्यांनी त्याच्यासाठी क्रिएटिंग एलॅबोरेट सेरेमनीज टू पुट ॲज मच एनर्जी ॲज दे कुड इन टू गिव्हिंग थँक्स. तर त्यांनी असे सेरेमनीज करून ठेवलेत, म्हणजे असे भरपूर आपले सणवार जे आहेत ना, ते सगळे निसर्गाला लागूनच आहेत. की
जेव्हा पावसाळा श्रावण महिना कधी येणार, दिवाळी कधी येणार, आता आपलं संक्रांत झाली त्याच्यामध्ये ती भोगी असते, तेव्हा आपण ते सगळे बोरनान करतो. तर ते सगळ्या भोगीच्या भाज्या असतात त्या सगळ्या करतो. तर हे सगळं आपण सेलिब्रेशन आधीच थँकफुलनेस करतो आणि मग ते अ, हे करतात. आता आपण कोणती पण फसल काटायच्या आधी ते बैसाखी पंजाबी लोक साजरी करतात. तर जेव्हा आपलं पीक येतं, जेव्हा वसंत ऋतू स्टार्ट होतो त्याचं सेलिब्रेशन, रंगपंचमी आणि होळी जेव्हा येते, तर तेव्हा थंडी जाऊन उन्हाळा तो असतो. तर त्याच्याशी रिलेटेड गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या थँक्स गिव्हिंग आधी आणि मग आपण रिसीव्ह करतो. तर ह्या कल्चरनुसार आपल्याला आता हे शिकवतायत की आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, मग आपण आपले डिझायर रिसीव्ह करणार आहे. The Egyptians have celebrated the flooding of the Nile River since ancient times to ensure the continual flow of water in the river. American Indians and Australian Aborigines performed rain dances. Various African tribes perform ceremonies for their food before they hunt for it. And at the very nature of prayer in every culture and religion is giving thanks before having received what is desired. तर इजिप्शियन मध्ये पण नाईल रिव्हर जी जगातली सगळ्यात मोठी नदी आहे, तिला जर फ्लड आला तर ते लगेच सेलिब्रेशन म्हणजे थँक्स गिव्हिंग करतात की तो पाण्याचा फ्लो तसाच चालू राहावा. अमेरिकन इंडियन्स आहेत, ऑस्ट्रेलियन लोक आहेत, ते पण रेन डान्स करतात. आफ्रिकन ट्राईब्स वेगवेगळे फूड म्हणजे फूडसाठी खाण्यासाठी शिकार करण्याच्या पहिलेच ते त्याचा सेरिमनी करून ठेवतात थँकफुलनेसचा. तर प्रेयर म्हणतात किंवा काही कल्चरमध्ये त्यांच्या रिच्युअल असतील त्या करून ठेवतात. म्हणजे आपण त्याच्यावरनं शिकायचं की आपल्याला काय काय करायचं. The law of attraction says that like attracts like, which means you must form in your mind a likeness or an image of what you want. तर आपलं लाईक अट्रॅक्ट लाईकचा हा रूल आहे, हा लॉ आहे निसर्गाचा. तसंच आपल्याला लाईक अट्रॅक्ट म्हणजे मग आपल्या माइंडमध्ये जे चालू आहे तेच आपण अट्रॅक्ट करणार, जी आपल्याला इमेज दिसते तेच आपण अट्रॅक्ट करणार. तर मग आपल्या माइंडमध्ये ते इमॅजिनेशन करून ठेवायचं की आपल्याला काय पाहिजे. तर मग देन टू अट्रॅक्ट युअर डिझायर to you, you have to feel as though it's yours, so that how you feel is also like how you would feel when you had what you wanted. The easiest way to do that is to be grateful for what you want before you have received it. तर आपण असं नाही फील करायचंय की मला ते मिळाल्यावर तेव्हा आनंद होईल, हे भविष्यात फील केलं तर ते लाईक अट्रॅक्ट लाईक. मग हे तुम्हाला भविष्यात वाटतंय, मग ते भविष्यातच होईल आणि मग ते कायम भविष्यातच राहील. ते कधी प्रेझेंट टेन्स मध्ये नाही येणार. मग आपण काय फील करायचं की मला आता प्रेझेंट मध्ये मिळून गेलंय, मग ते मिळाल्यावर मी कसं वागेल. आता मी जर 100 करोड कंपनीचा मालक झालो समजा, तर मी कसा वागेल, कसा बिहेव करेल, कसा चालेल, माझ्यात कोणता कॉन्फिडन्स येईल, मी कोणतं ब्लेझर घालेल, माझी बॉडी लँग्वेज कशी असेल. आता एखादा एम्प्लॉई आहे तो खूप असा कंपनीच्या उपकारांनी दबून गेलाय आणि त्यांचे सॅलरी देतोय म्हणजे कंपनी खूप उपकार करते माझ्यावर, आणि त्याची बॉडी लँग्वेज नेहमी अशी हंबल अशी वाकलेली असेल की बोलो सरकार आदेश दो मैं वो काम करूंगा. तो नेहमी तसाच राहील, त्या आदेशाच्या अंडरच राहील तो. हंबल असणं चांगली गोष्ट आहे, पण एक ऍटिट्यूड पण असतो ना की मी असं नाही का गरीब बिचारा मला ही कंपनी सॅलरी देते तर मी तसाच त्यांचा आदेश पाळू. काही लोक असतात असे की त्यांना ते मालक सॅलरी देतात म्हणजे ते खूप उपकार मानतात आणि ते तिथेच त्याच खूप वर्ष तिथेच घासून देतात, ते काम करत राहतात. त्यांना काही हाईक मिळो न मिळो त्यांना वाटतं हेच माझी कंपनी मंथली सॅलरी देते ना मला, घरी सोडते जेवायला आणि झोपायला रात्री, तेवढंच खूप झालं. तर ते कायम त्या माइंडसेटमध्ये राहतात आणि काही तेवढंच लिमिटेड ग्रो करतात. पण एखादा माणूस जर असा असला की आता माझा बॉस आहे, त्या पोझिशनला मला जायचंय, मला प्रमोशन हवंय, तो त्या डेडिकेशनने काम पण करेल आणि त्याचा ऍटिट्यूड जसा असेल, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा कॉन्फिडन्स तसा असेल, मग त्याला ते प्रमोशन्स पण मिळतील. तो तसा कपडे ड्रेसिंग सेन्स तसा असेल, कॉन्फिडन्स बोलणं त्याचं असं नाही की तुम्ही उपकार करताय आणि मला सॅलरी देताय. म्हणजे उपकार मानले पाहिजे, थँकफुलनेस असला पाहिजे, पण एकदम तुमची बॉडी लँग्वेज, शोल्डर्स, तुमच्या चालण्यातला ऍटिट्यूड, रुबाब, तो पण तुम्हाला एक मॅटर करतो. तर तुम्ही 100 करोडचा मालक कसा चालत असेल, अंबानींची बॉडी लँग्वेज कशी असेल, तर ते पण आपल्याला आहे की आपण ते शिकलं पाहिजे. आणि ते आत्ता आणलं ना माझ्या बॉडीमध्ये, एम्बॉडी केलं मी ते सगळं, तर मी ते बनेल. मी आत्ता असं आहे आणि भविष्यात मी जाऊन राजा होणार. तो कसा होईल, सेवक कधी राजा होऊ शकत नाही सेवकच्या बॉडी लँग्वेजने. ही हॅज टू चेंज हिज बॉडी लँग्वेज की मी राजा आहे. आणि बॉडी लँग्वेज कधी फील होईल, जेव्हा तुम्हाला आतून कन्व्हिक्शन येईल. जे वरून कपडे
खराब का असे ना फाटलेले, पण माझ्या मनात मी स्वतःला राजा समजत असू, तर मी तो ऍटिट्यूडने चालत बोलत असू, लोकांना तसं ट्रीट करत असेल राजासारखं. मन तर राजा असू शकतं ना तुमचं, पैसे नसतील पण. तर तसं मनानी, रिस्पेक्टनी सगळ्यांना ट्रीट करत असू, तर तुम्हाला ते मिळेल. तर त्यांनी तेच सांगितले, मिळाल्यावर तुम्ही तसं बिहेव कराल असं नाही करायचं. इमॅजिन, डोळे बंद करून असं करायचं की मला आत्ता मिळालेलं आहे आणि मी हॅपी आहे, मी पार्टी करतोय, असंच इमॅजिन करायचंय तुम्हाला. The easiest way to do that is the grateful for what you want before you have received it. तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळायच्या आधीच तुम्ही त्याचा आभार माना. तर इफ इट नेव्हर ऑकवर्ड टू यू बिफोर टू यूज ग्रॅटिट्यूड टू रिसीव्ह व्हॉट यू वॉन्ट, ते कधी तुम्हाला मिळालं पण नाहीये कारण तुम्ही त्याचा थँकफुल आधी आधी धन्यवाद मानले नाही, म्हणून ते मिळालं नाही आणि ते कधी झालंच नाही. यू हॅव नाऊ डिस्कवर्ड अनदर ऑफ इट्स मॅजिकल पॉवर. आता तुम्हाला कळलंय मॅजिकल पॉवर आपल्याला, की आधीच आपण तसं बिहेव करायचंय, आधीच थँकफुलनेस करायचंय, आधीच आभार मानायचे, की ते होईल. द व्हेरी वर्ड्स इन द होली स्क्रिप्चर्स प्रॉमिस एक्झॅक्टली दॅट whatever has gratitude now will be given more in the future and he or she will have an abundance. तर ज्यांना ज्यांना आत्ता कृतज्ञता आहे, बाबा देवा मला आज घास खायला दिलाय, आज जेवण दिलंय, आत्ता पुरतं, आत्ता या क्षणापुरतं जेवण दिलंय, त्याच्याबद्दल माझी खूप जास्त कृतज्ञता आहे. मला आज पोट भरलं, मी छान खाऊन झोपतोय, याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय. तर त्याला फ्युचरमध्ये कधीच कमी पडणार नाही. ही और शी विल हॅव अबंडन्स. The gratitude is something you must have before you can receive, not something that you simply do after something good has happened. तर काय आपण काय करतो, जेव्हा चांगलं होईल ना तेव्हाच आनंदी असतो, तेव्हा थँक्यू म्हणतो, थँक्यू देवा, ओके, आणि परत आपलं कंप्लेन मोड, परत तोच निगेटिव्ह ॲटिट्यूड, त्याच कंप्लेन की माझ्या नशिबात तर हेच झालं तेच झालं, आपण परत सुरू करतो. तर मोस्ट पीपल आर ग्रेटफुल आफ्टर दे रिसीव्ह समथिंग गुड, बट to make all your wishes come true and change your entire life by filling it with riches in your every area, you must be grateful before and after. तर त्यांनी सांगितलंय की फक्त काही मिळाल्यावरच धन्यवाद नका म्हणू, तर तुम्ही सगळ्या विशेष कम ट्रू करायच्या असतील तुमच्या आणि एंटायर लाईफ ड्रास्टिकली चेंज करायचं असेल सगळ्या एरियाजमध्ये, करिअर, मनी, हेल्थ, जॉब, सगळ्या, तर तुम्ही आधी धन्यवाद म्हणा आणि मग तुम्हाला ते मिळेल. तर आपण मी आज हे पण एक वाचत होती की ग्रॅटिट्यूड केल्याने काय होतं, तर त्याच्यावर एक रिसर्च केला गेलाय की ग्रॅटिट्यूड केल्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये जे चांगले गुड हार्मोन्स जे आहेत त्याचं एक वायरिंग होतं. म्हणजे आपण काय करतोय, मी कालच सांगितलं, ज्या रस्त्याने आपण जास्त जातो तो रस्ता आपला ओळखीचा होतो आणि तिथे तो रस्ता असा फर्म बनत जातो आणि आपल्याला त्या रस्त्यावरच जायची सवय होते. आपलं घर तिकडे बांधलं असेल वर्षानुवर्ष, आपण तिकडेच पाय वळतात. पण आता आपण नवीन सवयी करतोय, नवीन रस्ता बांधतोय, तर ते न्यूरल पाथवेज जे ब्रेनचे आहेत ते अजून फॉर्म नाही झाले, ते अजून स्ट्रॉंग नाही झाले. आपल्याला जुन्याच आठवणी येतात, जुनाच कंप्लेन मोड येतो, जुनाच चिडचिड होते. काहींची ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्यावर जास्त चिडचिड वाढते, कारण त्यांचा ब्रेन असं वेगळाच बिहेव करतो की तू इकडे कुठं चाललीये, मला ही सवय नाहीये. त्याचा कम्फर्ट झोन तुटतो. म्हणजे एका बेडवर एखाद्याला झोपायची सवय झाली, आरामशीर तिथं लोळतोय, तिथे पाटका दुखेना, ती बेड खालीवर जरी झाला असेल, पण मला तिथं सवय आहे ना, त्या जागेत जाऊन मला कम्फर्ट वाटतो. तसा त्या ब्रेनला एक कम्फर्टेबल कंप्लेन झोन मध्ये राहायची सवय झालीये. तर त्याला तुम्ही ग्रॅटिट्यूड कडे शिफ्ट केलं तर तो खूप रेजिस्टन्स क्रिएट करतो, अति चिडचिड करतो, की माझे पॅटर्न तू ब्रेक करू नको. माझी चिडचिड होते अजून जास्त, समजा थोडी होत असेल, आधी काहीच न करता थोडी होत असेल, कारण काय, तो डोक्यात निगेटिव्ह चालू होता. बाहेर जरी थोडी चिडचिड होत असेल तर डोक्यात त्याला कम्फर्ट होता निगेटिव्हिटीचा. तेच जुन्या गोष्टी, जुने टॉन्ट, कुणाचं जुनं फ्रस्ट्रेशन, जुना जॉब जॉब गेलेला, ते आठवून आठवून तो ते केमिकल रिलीज करून त्याला कम्फर्ट येत होता. पण आता आपण ग्रॅटिट्यूड कडे शिफ्ट झालो, थँकफुलनेस कडे, आभार, कृतज्ञता, चांगल्या फिलिंग, तर त्याला असं वाटतंय मला कष्ट घ्यावे लागताय ना, ब्रेनला कष्ट घ्यावे लागतात त्या फ्रिक्वेन्सीवर जायला. तर त्याला एक्स्ट्राचं काम नको असतो ब्रेनला. ब्रेनला रोज आवडती सिंपल रेसिपीची रोज स्वयंपाक करतो तेच पाहिजे असतं. नवीन दुसरी रेसिपी करायचा का कंटाळा येतो, कारण मला ते युट्यूबवर जावं लागेल, ते शिकावं लागेल, त्याच्यासाठी नवीन मटेरियल आणावं लागेल, 4 गोष्टी जमवाव्या लागतील, आणि एवढे कष्ट कोण घेईल. त्यापेक्षा रोज मला वरण भात येतोय ना, मी वरण भातच करेल, मग दुसरं काही मी करणार नाही. असं असतं आपला ब्रेन. तर त्याच्यामुळे आपण ते नवीन पाथवेज करतोय, नवीन सगळं करतोय, तर ब्रेनचे नवीन कनेक्शन होत आहे, तो हॅपी थॉट्स मध्ये जातोय. स्टार्टिंगला तो रेजिस्ट करेल, स्टार्टिंगला जास्त चिडचिड काहींची होऊ शकते, किंवा बॉडीमध्ये कधी कधी उगाच कोणाला
थकल्यासारखं होतं, कोणाला आजारपण येतं. म्हणजे ती काही ना काही करून तुम्हाला बॉडी नवीन हायर सेल्फकडे, तुमच्या न्यू सेल्फकडे जाऊ देत नाही. म्हणजे साप जसा त्याची ओल्ड कातडी टाकून देतो ना, नवीन जातो, तर त्याला थोडंफार काहीतरी त्रास होत असेल आपल्याला, नाही माहिती ते. पण आपल्याला पण ओल्ड सोडायला, माझी जुनी बाहुली एकदम कम्फर्टेबल आहे, ती जुनी बाहुली बाहुली खेळायची माझी, आणि ती किती फाटली काही झालं नाही, माझी लहानपणीची मेमरी मी ती वर्षानुवर्ष जपून ठेवेल. जेव्हा ती फेकायची वेळ येते, समजा सगळे म्हणतात आता नको, अडचण झाली, भरपूर गोष्टी नव्या आल्या, की टाक टाक टाक, तर माझ्या मनाला किती त्रास होतो ना. तसं आहे आपलं, ते जुन्या गोष्टी टाकायला, जुना कटकटा स्वभाव, त्या कंप्लेन मोड टाकायला आपल्याला त्रास होतो. आणि ती कातडी टाकून आपल्याला नवीन सेल्फ, आपल्याला नवीन स्वतःला क्रिएट करायचंय, स्वतःची नवीन बॉडी, नवीन विचारसरणी, नवीन बॉडी लँग्वेज तयार करायची आहे. तर मध्ये मध्ये ती जुनी बॉडी लँग्वेज येणार, जुना कंप्लेन झोन येणार. तर काय करायचं, स्वतःवर चिडचिड नाही करायची, ऍक्सेप्ट करायचं की ठीक आहे, माझ्याकडनं चुकतंय, होतंय माझ्याकडनं, पण मी पहिले 10 वेळा निगेटिव्ह विचार करत होतो, आता 9 वेळा करतोय, आता 8 वेळा करतोय. स्वतःला जास्त त्रास नाही करायचा, पनिश नाही करायचं, काहीच नाही. ऍक्सेप्ट करायचं की मी ही जी निगेटिव्हिटी आहे ती मनापासून ऍक्सेप्ट करते, मी तिचा विरोध नाही करत. ज्याचा तुम्ही जास्त विरोध करता ते जास्त स्ट्रॉंग होत जातं. त्यामुळे विरोध पण करू नका, शांत बसा आणि त्या विचारांना येऊ द्या, ऑब्झर्व करा की येते ना बाबा निगेटिव्हिटी, एकदाची येऊनच घे, 5 मिनिटं तू पूर्ण निगेटिव्हिटी मध्ये त्या चिखलात लोळून घे, आणि मग आपण उठू, आणि मग आपण चांगलं काहीतरी करू, मग आपण परत ग्रॅटिट्यूड कडे जाऊ. पण मग 5 मिनिटं पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड निगेटिव्हिटी करून झाली की मग ब्रेनला एक पण मिनिटं एक्स्ट्रा द्यायचा नाही. मग म्हणायचं नाही, आपण केलं ना, तुला पाहिजे होतं, तू खेळला ना तिथे जाऊन, आता माझ्या माझ्या रस्त्याने चालायचं. मग आपण त्यांना परत घेऊन ग्रॅटिट्यूड करे, मग कोणी लोक दिसले, कोणी बाहेर पक्षी दिसला, झाड दिसलं, त्याला कशाला पण काही पण घेऊन आपण आभार 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 आधीच व्यक्त करत राहायचे, की आपल्या विशेष नंतर त्या येतील, मॅनिफेस्ट होतील. तर थ्रू द ऍक्ट ऑफ बिंग सिन्सिअरली ग्रेटफुल फॉर रिसिव्हिंग युअर डिझायर्स वेअर beforehand, you immediately form an image in your mind that you have it. You feel as though you have it and you are fulfilling your part. तर तुम्ही आता डोळे बंद करून इमॅजिन करायचं की माझी ती जी इच्छा आहे जी पूर्ण झालेली आहे, आणि मी त्याच्यासाठी देवाला भरभरून भरभरून धन्यवाद देतोय. तर आता पूर्वी कोणता पण आहे ना गोष्ट, यज्ञ वगैरे करायचे लोक, की त्यांना काहीतरी हे मिळायला पाहिजे. आता जसं रामाचं राज्य तयार झालं होतं, तर त्यांनी तो घोडा सोडला होता, अश्वमेध यज्ञ. तर अखंड हरिनाम सप्ताह करतात. तर अखंड का करतात ते, अखंड खंड नाही पाडत, अखंड हरिनाम सप्ताह जेवढ्या वेळ करतात तेवढं त्यांचं तो रिझल्ट नाही येत, किंवा तेवढ्या वेळ त्यांना ते पूर्ण त्यांचं होत नाही. तसं आपण अखंड आभार व्यक्त करण्यामध्ये जायचं, त्याच्यामध्ये खंडच नाही पडला पाहिजे. ही आपली तपश्चर्या आहे. कारण का, आपण एका लूपमध्ये, निगेटिव्हिटी मध्ये फसलोय. तर त्याच्यातून तुम्हाला जेवढ्या लवकर बाहेर यायचं असेल तर तेवढा फोर्स लावावा लागेल ना. आपण जेवढ्या जो मोठ्या लूपमध्ये अडकलोय, खड्ड्यात अडकलोय, तर जो कोणी वरती खड्ड्यात असेल, कोणी जास्त खड्ड्यात असेल, कोणी खूपच अंधकारात डिप्रेशन मध्ये असेल, तर जेवढं जास्त कोणी खोल आहे ना, त्याला तेवढी एनर्जी, तेवढा अखंड हरिनाम सप्ताह जो म्हणतो, 7 दिवस, 8 दिवस, महिनाभर, तर लाईफ टाईम प्रॅक्टिस आहे या. पण तुम्हाला आता 8-15 दिवस खूप स्ट्रॉंग प्रॅक्टिसेस करून त्या झोन मधनं, स्वतःच्या कम्फर्ट कंप्लेनिंग झोन मधनं बाहेर आणून टाकायचंय. स्वतःच्या सगळ्या ते लिमिटिंग बिलीफ तोडायचे आहे, शॅकल्स तोडायचे, आणि तुम्ही येऊन तुमच्या स्वप्नांना इमॅजिनेशन करायचं, त्यांचं व्हिज्युअलायझेशन करायचं. दिवस रात्र तुम्ही त्या झोन मध्ये राहिले तर ते होईल. आणि त्याच्यासाठी आधीच थँक्यू म्हणायचं, की मला बीएमडब्ल्यू घ्यायची आहे, तर तेव्हा आत्ताच थँक्यू. आणि स्वतःची गाडी चालवतानाच बीएमडब्ल्यू इमॅजिन करा, मला इतकी छान बीएमडब्ल्यू दिली, त्याबद्दल मी धन्यवाद आहे. तर आधीच म्हणायला सुरू करा, आधीच इमॅजिन करा, आधीच फील करा की मी चालवतोय. तर ते आपोआप तुमच्या रस्त्यात ती गोष्ट यायला लागेल. इफ यू कंटिन्यू टू होल्ड टू दॅट इमेज अँड फिलिंग, यू विल मॅजिकली रिसीव्ह युअर डिझायर. तर आपण सिक्रेट मूवी बघितला होता ना, तर सगळ्यांनी जर बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी बघा, तो घरात बसून त्याच्या सोफ्याच्या इथे चेअरमध्ये बसून तो इमॅजिन करतो की मी टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलोय, आणि तो हेडफोन्स लावतो, पूर्ण म्युझिक लावतो, गाडी कशी चालवेल, कोणते गाणे ऐकत चालवेल, आणि तो ते हँडल फील करतो, गिअर टाकतो, परत क्लच, एक्सलेटर, सगळं बसल्या बसल्या खुर्चीतच फील करतो. आणि तेवढी टेस्ट ड्राईव्ह सारखं तो, म्हणजे ड्राईव्ह घेतली, ती कार लावली आहे, तेवढ्या पूर्ण झोन मध्ये जाऊन तो किती वेळ तो इमॅजिन करतो. आणि नंतर उतरतो, जसं कार मधनं उतरलाय त्या खुर्चीवरनं उठतो, आणि गाडी पण बंद करतो तो, आवाज येतो त्याचा.
तर तो ज्या झोनमध्ये जातो तर ती इमॅजिनेशन होतंय, त्याला फिलिंग होतंय, तो सगळ्या सेन्समध्ये जातोय, डोळ्यांना दिसतंय, कानाला हेडफोन लावून त्याने ते गाणे ऐकतोय, तो ते लिरिक्स म्हणतोय, म्हणजे तोंडाला पण फील होतंय, प्लस त्याच्या स्किनला, त्या हातांना फील होतंय, म्हणजे सगळ्या सेन्सेसने तो फील करतोय की मी ती गाडी चालवतोच आहे. असं आपल्याला आपली जी डिझायर असेल ती इमॅजिन करायची आहे, पूर्ण फिलिंगनी, सेन्सेसनी, व्हिज्युअलायझेशन. आणि यू वॉन्ट नो हाऊ यू विल रिसीव्ह इट, अँड इट इज नॉट युअर जॉब टू फिगर इट आउट. तर आपल्याला कळणार पण नाही की ती आपल्याला कशी मिळाली, आणि तुमचा जॉब नाहीये तो की कशी मिळेल, कशी मिळेल, अशी मिळेल का, इकडून मिळेल का, तिकडून मिळेल. आता 10 नळ असतील तर 10 नळांमधनं कोणत्याही नळामधून पाणी आलं तर चालणार आहे आपल्याला ना. जर समजा आपण पाणी भरायला गेलो, तर आपल्याला काय महत्वाचं आहे की आपल्या घरात पाणी, एक खंडाभर पाणी आलं पाहिजे. मग ते ह्याच नळातनं आलं पाहिजे की त्याच नळातनं आलं पाहिजे असं नाही ठरवत ना आपण. कोणत्या तरी नळाला जाऊन आपण हंड्यामध्ये पाणी घेतो, बादलीमध्ये, आणि घरी आणतो. तर ते तसं आहे, आपल्याला कधी कधी आपण डोकं फोडतो, ह्याच नळाने पाहिजे मला, ह्याच नळाने, ह्याच वेनी पाहिजे, ह्या जॉबमध्येच प्रमोशन पाहिजे, इथूनच पैसे पाहिजे मला. पण कधी कधी लाईफमध्ये असा प्लॅन असतो की तुम्हाला दुसरीकडनं ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ते नका ठरवू का मला इथूनच पाहिजे, हेच पाहिजे. तुम्ही फक्त ठरवा की मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, इतका बँक बॅलन्स पाहिजे, इतकी हेल्थ पाहिजे, असं रिलेशनशिप पाहिजे. मग ते कसं करायचं, ते युनिव्हर्सकडे 1000 वे. आपण युनिव्हर्स पेक्षा मोठे नाहीये. युनिव्हर्सला अलाउ करा की तो कोणत्या वेने देईल, तर तो इतक्या जादुई पद्धतीने देईल की काही होऊ शकतं. तर यू डोंट ट्राय टू फिगर आउट हाऊ ग्रॅव्हिटी इज गोइंग टू कीप यू ऑन द ग्राउंड वेन यू गो फॉर वॉक. डू यू? ती म्हणते आपण जेव्हा वॉकला जातो तर आपण असा एक प्लॅन करतो का, आता ग्रॅव्हिटीने मला पृथ्वीवर धरलं पाहिजे, गुरुत्वाकर्षणाने मला पृथ्वीवर धरून ठेवलं पाहिजे, मी एवढा प्रयत्न करेल की ती मला सोडून ना देऊ पृथ्वी. नाही ना, आपण विश्वास ठेवतो की मी चालेल पृथ्वीवर, तर पृथ्वीवर चालूच शकतोय मी, ती गुरुत्वाकर्षण मला फेकून नाही देणार आहे. तर ते तसा विश्वास ठेवायचा आहे की मी हे व्हिज्युअलाइज केलं तर ते मला मिळणारच आहे. त्याच्यात काही हे नाहीये, म्हणजे दुमत नाहीच आहे. तर तो विश्वास तुम्हाला असला पाहिजे. So you trust and know that when you go for a walk, the law of gravity will keep you finally firmly on the ground. Likewise, you must trust and know that when you are grateful for what you want will be magically moved to you because it is the law of universe. तर हा पण लॉच आहे ना, लॉ ऑफ युनिव्हर्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर तो पण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, जसं ग्रॅव्हिटीवर विश्वास आहे तुम्हाला, त्याचं टेक्निकल तुम्हाला फॉर्म्युला माहितीये का? आपल्याला कोणाला फॉर्म्युला नाही माहिती की न्यूटनने काय प्रूव्ह केलं. आणि न्यूटनने प्रूव्ह जरी नसती केली ग्रॅव्हिटी, सफरचंद त्याच्या डोक्यात पडलाही नसता, तरी आपण काही उडत नव्हतो. त्यांनी प्रूव्ह करो न करो, लोक मानो न मानो, जे शिकले नाही त्यांना ग्रॅव्हिटी माहिती पण नाही, तरी ते पृथ्वीवर चालताच आहेत ना. तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन कोणी मानो न मानो, असो या नसो, माहित असो, तो वर्क होतोच आहे. तर आपण त्याला फक्त बिलीव्ह करणं, थँक्यू म्हणणं, आणि मग आपण लाईक अट्रॅक्ट लाईकने आपल्या आयुष्यात तो आपल्या गोष्टी आणून देईल. तर व्हॉट डू यू मोस्ट वॉन्ट राईट नाऊ? तर आपल्याला आता सगळ्यात जास्त काय पाहिजे? तर कोणाला हेल्थ पाहिजे असेल, कोणाला रिलेशन, कोणाला करिअर, कोणाला गाडी, बंगला, काहीतरी फॉरेनच्या वेकेशन. काय आपल्याला आत्ता पाहिजे, तर आपण ते बघायचं. At the beginning of this book, I asked you to get really clear about what you want in every area of your life. If you didn't do that earlier, now is the time to do it. तर तिने बिगिनिंग मध्येच, बुकच्या आपण स्टार्टिंगलाच बोललो होतो की सगळ्या डिझायर लिहून काढायच्या आपल्या, आणि प्रत्येक एरियामध्ये, हेल्थच्या, रिलेशनशिपच्या, करिअरच्या, जॉबच्या, किंवा बिझनेसच्या, किंवा मटेरियलिस्टिक थिंग, ज्वेलरी, साड्या, कपडे, मुलांच्या बाबतीत त्यांचं एज्युकेशन, सगळ्या बाबतीत छोट्या छोट्या डिझायर लिहून काढायच्या होत्या, पूर्ण सगळ्या सगळ्या एरियामध्ये. कारण काय होतं, आणि त्या पण डिझायर कशा लिहायला लावल्या होत्या की त्या आपल्या स्वतःच्या असल्या पाहिजे. कोणाच्या उधार, किंवा कोणी म्हंटल म्हणून, माझ्या पप्पांना अशी अपेक्षा आहे, माझ्या सासऱ्यांना ही, नवऱ्याला माझ्याकडून ही अपेक्षा आहे, त्या डिझायर काही कामाच्या नाही. तुम्हाला स्वतःकडून काय अपेक्षा आहे, दुसऱ्याच्या अपेक्षांच्या ओझ्याखालच्या डिझायर घ्यायच्या नाहीयेत. आणि कोणाच्या जेलसी मधून आलेल्या की तिच्याकडे ही गाडी आहे तर मी पण ती गाडी घेईल, तो इकडे फॉरेनला गेला म्हणून मी पण जाईल, या उधारच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा घ्यायच्या नाहीये. स्वतःला खरंच विचारायचं की ह्या खरंच माझ्याच इच्छा आहे का, की मी शेजारच्या पाजारच्या मित्रमैत्रिणींच्या इन्स्टावर बघून, एफबीवर बघून, काहीतरी इन्फ्लुएन्सरला बघून त्याच्यावरून माझ्या डोक्यावर परिणाम झाला, मला ते घ्यायचंय. ते खरोखर तुमच्या डिझायर, आणि त्या कधी होतात लिहून, पहिल्यांदा लिहा तुम्ही एकदा, मग दुसऱ्यांदा लिहिल्या, तिसऱ्यांदा लिहिल्या, त्याच्यावर डीप विचार केला, तर तुम्हाला कळेल की खरंच मला हे मनापासून पाहिजे का. तर मनापासून असणाऱ्याच डिझायर घ्या, कोणाच्या कॉपी पेस्ट वाल्या डिझायर घेऊ नका.
तर गो टू द लिस्ट यू क्रिएटेड नाऊ अँड चूज युअर टॉप 10 डिझायर्स फॉर दिस मॅजिकल प्रॅक्टिस. तर आता त्या लिस्ट मधनं टॉप 10 डिझायर घ्यायच्या आहेत. टॉप 10 ज्या आहेत आपल्या, ज्या एकदम अर्जंटच्या 10 पाहिजेत आपल्याला, त्या डिझायर घ्यायच्या. यू कॅन सिलेक्ट 10 डिझायर्स फ्रॉम डिफरंट एरियाज ऑफ लाईफ. तर एकाच गोष्टीतल्या नका घेऊ. करिअर म्हणजे सगळे पैसा, करिअर, मनी एकाच डिरेक्शनच्या नाही घ्यायच्यात. सगळ्या सगळ्या एरियामध्ये हेल्थ, करिअर, मनी, रिलेशनशिप, सगळ्या एरियामधली एक एक दोन दोन डिझायर घ्यायच्या. मनी, हेल्थ, होम, रिलेशनशिप. और यू माइट want to choose 10 desires in one area you really want to change, such as work or success. तर त्याच्यामध्ये एकाच एरियामध्ये जर समजा तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल, तर मग तो एरिया तिथल्याच एरियातल्या घ्या. समजा कामात कोणाला जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, की हा जॉब आवडत नाहीये किंवा त्रास देत आहेत किंवा कंपनी चांगली नाही, कल्चर चांगलं नाही, वर्क कल्चर, तर तुम्ही त्याच्यातल्याच 10 डिझायर लिहून काढू शकता. तर बी व्हेरी क्लिअर अँड स्पेसिफिक अबाउट व्हॉट यू मोस्ट वॉन्ट. आता जसं मी म्हटलं, आपल्याला एक गाडी पाहिजे, तर ती कितीची पाहिजे? 20 लाखाची पाहिजे? कोणत्या ब्रँडची पाहिजे? कोणत्या कलरची पाहिजे? ब्रँड जरी नसेल माहिती, कलर माहिती असेल, ऍव्हरेज किती पाहिजे, प्राइस किती पाहिजे, टॉप मॉडेल किंवा बेसिक मॉडेल, असं सगळं आपण ते लिहितो ना गाडीचं. तर कोणाला स्त्रियांना हार पाहिजे असेल, तर मग तो गोल्डनचा, सिल्वरचा की डायमंडचा कोणता पाहिजे, केवढा पाहिजे, मोठा पाहिजे, छोटा पाहिजे, केवढं मंगळसूत्र पाहिजे. तर असं सगळं, किंवा लहान मुलांना टॉईज पाहिजे, किंवा एज्युकेशन इकडे घ्यायचं असेल, कोणाला करिअरला, एज्युकेशनला फॉरेनला जायचं असेल, किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीत, मुंबई, पुण्यात कोणत्या युनिव्हर्सिटीत हवं असेल, तसं स्पेसिफिक ते क्लिअर अँड स्पष्ट, जेवढी स्पष्ट तुम्ही जे ते हॉटेलमध्ये ऑर्डर द्याल तोच मेन्यू तुम्हाला येईल. तुम्ही नाही म्हणत कुछ भी दे दो खाने में, असं नाही म्हणत ना आपण. कुछ भी ताजा दे दो मुझे खाने में, असं नाही म्हणत आपण. तर आपण स्पेसिफिकली त्याला सांगतो की मलाई पनीर वगैरे, जे कोफ्ता, काहीतरी एक ऑर्डर देतो. तशीच युनिव्हर्सला क्लिअर आणि स्पेसिफिक ऑर्डर द्यायची आहे, की हेल्थमध्ये मला काय पाहिजे. तर आता माझं हे दुखू नको देऊ असं नाही म्हणायचंय मला. इतके म्हणजे मी पूर्ण हेल्दी असेल तर कसं वॉक करेल ना, स्ट्रेट वॉक करेल, सरळ उभा राहून स्टँड माझ्या पायावर वॉक करेल, इतकं इतकं रन करू शकतो, किंवा 5 एक किलोमीटर मी नॉनस्टॉप चालू शकतो, मला दम न लागता, म्हणजे व्यवस्थित हेल्दीली माझं वजन इतकं असेल. असं सगळं आपण त्या त्या एरियात लिहायचंय. तर इमॅजिन यू आर पुटिंग इन मॅजिक ऑर्डर विथ द युनिव्हर्स फॉर युअर टॉप 10 डिझायर्स. तर आपण युनिव्हर्सला मॅजिकल ऑर्डर देतोय आता टॉप 10 डिझायरची. बिकॉज इन ट्रूथ बाय युझिंग द लॉ ऑफ अट्रॅक्शन दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट यू आर डुईंग. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण ते तसंच करायचं असतं. तर सिट डाऊन ॲट अ कम्प्युटर ऑर विथ पेन अँड जर्नल अँड क्रिएट अ सेपरेट लिस्ट ऑफ युअर टॉप 10 डिझायर्स इन द फॉलोइंग वे, ॲज दो यू हॅव रिसिव्ड देम. तर आता आपल्याला ऑलरेडी मिळालंय असं आपण करायचंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर my car, and fill in the blank with your desire as though you have received it. For example, thank you, thank you, thank you for the high marks in my exam result, which got me into the exact college I wanted. तर तिने एक्झाम्पल दिले की कसं लिहायचंय, की मला चांगले मार्क्स आले आणि ह्या कॉलेजला मला ऍडमिशन मिळालंय, त्याच्याबद्दल थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर आता त्यांना ज्या कॉलेजला ऍडमिशन मिळालंय, म्हणजे मिळावं असं वाटतंय, ही डिझायर आहे, पण तिने काय लिहिलं, आधीच लिहून टाकलं की थँक्यू, थँक्यू, मला मिळालं आहे एवढे मार्क्स मिळून. तर थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर हाय मार्क्स इन माय एक्झाम रिझल्ट विच गॉट मी इन टू द एक्झॅक्ट कॉलेज आय वॉन्टेड. तर तिने पास्ट टेन्स मध्ये लिहून टाकलं की मला हे मिळून गेलंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर द ग्रेट न्यूज दॅट वी आर हॅव्हिंग अ बेबी. तर आपल्याला बाळ झालंय असं पण काहींना हवं, इच्छा असेल तर तसं लिहायचं. थँक्यू, थँक्यू फॉर अवर ड्रीम होम विच हॅज एव्हरीथिंग वी वॉन्टेड इट टू हॅव डाऊन टू द लास्ट डिटेल. तर ड्रीम होम आपलं जे आहे त्याच्याबद्दल लिहायचंय, आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स लिहायचे, की किती रूमचं, किती, कोणतं फर्निचर, कितव्या मजल्यावर, किंवा बंगला की फार्म फार्म हाऊस की फ्लॅट, ते सगळं लिहायचंय. तर थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर द अमेझिंग फोन कॉल विथ माय डॅड दॅट हॅज इम्प्रूव्ड अवर रिलेशनशिप. तर तिने सगळ्यात दिलंय, म्हणजे बेबी होण्यासाठी दिलंय, होम साठी दिलंय, मार्क्स, रिझल्ट, कोणत्या युनिव्हर्सिटीत, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी, कोणाचं वडिलांची रिलेशन चांगलं नसेल त्याच्यासाठी, म्हणजे तिने एक 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 सगळ्या ह्याच्यात दिलं, हेल्थ, करिअर, ड्रीम जॉब, ड्रीम होम, सगळ्यामध्ये दिलं एक्झाम्पल. तर थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर द मेडिकल रिझल्ट दॅट शो आय एम ऑल क्लिअर अँड हेल्दी अगेन. तर दोघं मिक्स पण केले तिने, एक्झाम मध्ये ऑल क्लिअर पण झाली ती आणि हेल्दी पण झाली, असं दोन मिक्स केले.
Thank you for the unexpected money I received, which is the exact amount I needed for European trip. तर तिने लिहिलं की एवढे मनी मला मिळाला की ती माझ्या युरोपची ट्रिप झाली. थँक यू फॉर युअर डबलिंग ऑफ अवर सेल्स फिगर्स दिस मंथ. तर सेल्स फिगर कोणाचा बिझनेस असेल तर त्यांचा सेल्स इन्क्रीज झाला. थँक यू फॉर द आयडियाज दॅट वॉन अस अवर बिगेस्ट क्लायंट येट. तर तिने सगळं पास्ट टेन्स मध्ये लिहिलंय की होऊन गेलंय. थँक्यू मला सगळ्यात मोठा क्लायंट मिळाल्याबद्दल. थँक्यू माझा या महिन्याचा सगळ्यात मोठा सेल्स ऑर्डर आल्याबद्दल, म्हणजे येऊन गेला या महिन्यात असं तिने लिहिलंय. तर थँक्यू फॉर माय परफेक्ट पार्टनर. थँक्यू फॉर हाऊ इझी अँड एफर्टलेस अवर मूव वॉज. आपल्याला कोणती स्टेप घ्यायची असेल आपल्याला तर ती आपली स्टेप एकदम इझिली झाली, असं एफर्टलेस झाली ते सांगते. तर रायटिंग थँक्यू 3 times इन अ रो इज अ पॉवरफुल थिंग टू डू बिकॉज इट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम थ्रोईंग द वर्ड्स अवे अँड इन्क्रीज युअर फोकस ऑन ग्रॅटिट्यूड. तर तीनदा का लिहिले यांनी थँक्यू? कारण एकदा म्हणलं ना थँक्यू, हा आपण असं सहज म्हणून टाकतो थँक्यू, ओके झालं असं. तर तिने ते थँक्यू म्हणजे आपला ब्रेन आहे ना तिथून थँक्यू पासून दुसरीकडे डायव्हर्टच नाही झाला पाहिजे. तो थँक्यू वर कसा फोकस करेल ह्याच्यासाठी तिने तीनदा सांगितले. थँक्यू फॉर हाऊ इझी अँड एफर्टलेस अवर मूव वॉज. असं. तर सेईंग थँक्यू 3 times इज ऑल्सो मॅजिक फॉर्म्युला. तिने उगाच तिचा टाइमपास होत नाही म्हणून इथे काहीतरी लिहायचं म्हणून नाही लिहिलं. तिने प्रत्येक गोष्ट आपल्या ब्रेनवर कशी वर्क करणार आहे, ह्याचा ब्रेन, त्याचं स्पिरिच्युअल सायंटिफिक आस्पेक्ट कसा आपल्या ब्रेनवर इम्पॅक्ट करणार आहे, आपले न्यूरल पाथवेज कसे वर्क करणार आहे, आपलं अटेन्शन, आपलं फोकस कसा तिथे मॅग्निफाईंग ग्लास सारखा होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तिने दिल्या. त्यामुळे तिने जसं दिलंय ना 3 वेळा लिहायचं तर 3 वेळा लिहायचं. ते तसंच करायचंय. जसं आपण मॅथ्सच्या एक्झाम मध्ये तो थेरम प्रूव्ह करायचो ना, साइन थिटा आणि कॉस थिटा, ते जेवढ्या वेळा लिहायचं, जेवढ्या वेळा जसं प्रूव्ह करायचं होतं तसंच होतं, स्टेपला मार्क होते. तसंच आपण करायचंय. कोणती स्टेप गाळली तर मार्क्स मिळणार नाही आणि कोणती स्टेप नाही केली तर मग तुमचं ड्रीम मॅनिफेस्ट होणार नाही. The saying thank you 3 times is also a magic formula because it is mathematical number of all new creation in the universe. बघा त्यांनी काय सांगितलंय. 3 हा मॅथेमॅटिकल नंबर आहे युनिव्हर्सचा, क्रिएशनचा, न्यू क्रिएशनचा. का? ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा क्रिएट करतो, विष्णू पालन करतो, महेश त्याचं आपला विनाश करतो. म्हणजे आणि हे परत सुरू होतं, हे सायकल मध्ये असतं. कोणत्या पण गोष्टी सायक्लिक सुरू असतात. कोणत्या पण गोष्टीचं सायकल आहे. जसं पाणी असतं, पाण्याची वाफ होते, वाफेचा ढग होतो, ढगातून परत पाणी येतं, ते समुद्रात जातं. 3 स्टेप मध्ये कोणते पण असतं. आपण कोणती तरी न्यू गोष्ट सुरुवात करतो, सुरुवात करून आपण हळूहळू त्याच्या फ्लो मध्ये येतो आणि एकदम टॉपवर जातो. आणि टॉपवर जाऊन परत काहीतरी होतं की आपला परत खाली पडतो, आपण परत न्यू काहीतरी क्रिएट करावं लागतं. म्हणजे ह्या गोष्टी तीन तीन नंबर जो आहे तो क्रिएशन, मेंटेनन्स, डिस्ट्रॉय, हा क्रिएशनचा युनिव्हर्सचा नंबर आहे. जसं हॅव्हिंग मी तुम्हाला म्हटलं होतं, बिईंग, डुईंग आणि हॅव्हिंग. आपलं बिईंग म्हणजे आपल्या डोक्यात असतं ती इमेज, मग बिईंग वागण्यात, ऍक्शन मध्ये आपण त्या स्वप्नासाठी काम करतो, आणि मग हॅव्हिंग आपण ते रिसीव्ह करतो. तर या 3 नंबर मध्येच पूर्ण आहे सगळं. तर 3 नंबर आपल्याकडे पण 3 गोष्टींना जास्त महत्व आहे ना स्पिरिच्युअली पण. तर त्यामुळे तिने थँक्यू पण 3 वेळा म्हणायला लावलंय. तो मॅथेमॅटिकल नंबर आहे क्रिएशनचा. तर फॉर एक्झाम्पल इट टेक्स 1 male and 1 female टू क्रिएट अ बेबी. तर 1 male 1 female मिळून बेबी, म्हणजे ते 3 होतात परत. द मेल फिमेल अँड बेबी टोटल 3 कम्प्लिटिंग न्यू क्रिएशन. तर ते न्यू क्रिएशन बेबी झाल्यावरच पूर्ण होतं ना. बेबी नाही तर दोघांमध्ये आपण म्हणतो का संसार पूर्ण झाला नाही म्हणत ना. जेव्हा बेबी होतं तेव्हाच म्हणतो आपण हा संसार पूर्ण झाला. तर ते न्यू क्रिएशन आहे, आपली न्यू सायकल सुरू होते, न्यू लाईफ सुरू होतं तिथून. तर झाड आहे, झाडाला पण जेव्हा पालवी फुटते, काहीतरी क्रिएशन होतं तेव्हाच असतं ते. The same rule of 3 applies to the creation of everything in the universe, including the creation of your desire. And so, when you say thank you 3 times in a row, you are using the magic number of creation and secret magic formula. तर तिने तो मॅजिक फॉर्म्युला सांगितलाय की हा नंबर ऑफ क्रिएशन आहे, तो तुम्ही यूज करा. द सेकंड स्टेप ऑफ मेक ऑल युअर विशेस कम ट्रू इन्व्हॉल्व्ह सॅच्युरेटिंग युअर डिझायर्स विथ इवन मोर ग्रॅटिट्यूड. You can complete the second step at any time during the day today, either at the same time as listening your top 10 desires or intermittently throughout the day.
तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप 3 वेळा थँक्यू म्हणणं. दुसरी स्टेप ही आहे की आपल्या सॅच्युरेटिंग अवर युअर डिझायर्स विथ इवन मोर ग्रॅटिट्यूड. ते डिझायर आहे ना, ती एक डिझायर घेतली, एक स्वप्न घेतलं आपण, त्याला इतकं इतकं थँकफुलनेस त्याला भरून द्यायचं आहे. म्हणजे तो एक ढग असतो ना, तो पाण्याने एवढा जड होतो की एकदम तिथे लगेच पाणी पडायला लागतं. लगेच तेवढ्याच ढगाचा पाऊस येतो बघा. कधी कधी इकडे पाऊस नसतो, इकडे पाऊस नसतो, मध्येच कुठेतरी पाऊस येतो. कारण तो ढग इतका भरलेला असतो की त्याला ते पाण्याचं वजन सहन होत नाही एवढा. तर तसा ग्रॅटिट्यूड त्या ढगात, म्हणजे पाणी भरलेलं असतं तसा पूर्ण संपृक्त आपण म्हणतो ना, तसा करून टाका. पूर्ण त्याला आभार, धन्यवाद, कृतज्ञता एवढी त्या स्वप्नाला द्या की तो, ती सेकंड स्टेप आहे. पहिले 3 थँक्यू म्हणणं आणि तेवढं कृतज्ञता त्या स्वप्नाला देणं. आणि ते आत्ता देऊ शकता, दिवसभरात कधी देऊ शकता, किंवा मध्ये मध्ये देऊ शकता, जेव्हा तुम्हाला ती डिझायर आठवेल. To saturate each of your desire with gratitude, magical power. Begin with the first desire on your list and using your imagination mentally answer the following questions as though you have received your desires. तर तुम्ही ते सॅच्युरेट करण्यासाठी तिने खाली क्वेश्चन दिलेत की ते विचारल्यावर म्हणजे त्याचे क्वेश्चनचे आन्सर द्या, म्हणजे तुम्हाला ते आपोआप तुम्हाला वाटेल. व्हॉट इमोशन्स डिड यू फील वेन यू रिसिव्ड युअर डिझायर. तुम्हाला काय इमोशन येतील जर तुम्हाला आत्ता तुम्हाला बीएमडब्ल्यू मिळाली, आत्ता तुमचा ड्रीम जॉब मिळाला, आत्ता तुम्हाला पाहिजे ते करिअर किंवा पाहिजे तो बिझनेस तुमचा ओपन झाला, सक्सेसफुल झाला, तर ती भावना तुम्हाला कशी वाटेल. आत्ता मी बीएमडब्ल्यू चालवतोय, आत्ता मी त्या नवीन घरात राहायला गेलीये, आणि आत्ता मी एकदम हेल्दी फिट आहे की मी 1-2 किलोमीटर रन करू शकते. तर ह्या ज्या पण क्षेत्रात ज्याच्या त्याच्या इच्छा आहे, ती जर तुम्हाला आत्ता मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल. त्याच्यामध्येच तुम्हाला जास्त फिलिंग येईल ना, आभाराची येईल, चांगली हॅपी फिलिंग येईल. ती फिलिंगने ते स्वप्न भरून टाका. तर हु वॉज द फर्स्ट पर्सन यू टोल्ड वेन यू रिसिव्ड युअर डिझायर्स अँड हाऊ डिड यू टेल देम. आणि तुम्हाला ते मिळाल्यावर पहिली कोणाला सांगणार तुम्ही ती न्यूज, म्हणजे कोणाला फोन करणार की घरातल्या कोणाला सांगणार. मला मिळाल्यावर मी घरात लगेच नवऱ्याला सांगणार, मुलीला सांगणार, की घरी आईला फोन करून सांगणार, पप्पांना, सासू सासऱ्यांना, कोणाला पहिला, फ्रेंडला, कोणाला पहिले फोन करायचा आहे. तर ते तुम्ही इमॅजिन करा की मला मिळाली, मी खुश झालो, पहिला फोन केला. व्हॉट इज द फर्स्ट ग्रेट थिंग यू डीड व्हेन यू रिसीव्ह युअर डिझायर. इन्क्लूड ॲज मच डिटेल ॲज यू कॅन इन युअर माइंड. तर तुम्ही पहिली गोष्ट काय कराल, ती गोष्ट झाल्या झाल्या पहिली गोष्ट काय कराल की नाचाल, जोरात ओरडाल, या जोरात, असं नाही का सेलिब्रेट कराल नाचून गाऊन किंवा काहीतरी स्वीट खाऊन. कसं सेलिब्रेट कराल, ह्या 3 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. म्हणजे पहिलं की तुम्हाला ती डिझायर मिळाल्यावर कसं वाटेल, दुसरं तुम्ही ती पहिल्यांदा कोणाला सांगाल, आणि तिसरं की तुम्ही ते काय पहिली गोष्ट कराल, ती मिळाल्या मिळाल्या पहिली गोष्ट काय कराल. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला आपोआप फिलिंग येते, आत्ताच फिलिंग येते. काहींना आत्ता येत असेल फिलिंग की कसं आपलं डिझायर स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण झालं समजा, तर किती छान वाटेल आपल्याला. तर हे फील करून त्या फिलिंग अशा जागृत करायच्या आहेत. तर फायनली रीड इच डिझायर अँड रिअली एम्फसाइज द मॅजिक वर्ड्स थँक्यू 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 सो दॅट यू फील देम ॲज मच ॲज यू कॅन. म्हणून आता प्रत्येक 10 टॉप 10 डिझायर घेतले, पण 10 स्वप्न घेतले टॉप 10चे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला मॅजिक वर्ड थँक्यू थँक्यू लावायचं. हे 3 क्वेश्चनचे आन्सर फिल करायचे की मला कसं वाटेल, कोणाला सांगेल, मी पहिली गोष्ट काय करेल. या 3 केल्या, त्या पूर्ण फिलिंग्स दिल्या, आणि ते प्रत्येक डिझायर तशी लिहायची आहे त्या त्या फिलिंग्सने. तर मूव्ह ऑन टू द सेकंड डिझायर ऑन युअर लिस्ट अँड फॉलो द सेम स्टेप विथ ईच डिझायर until you have completed all 10 desires. Spend at least 1 minute each desire, minute on each desire. तर त्यांनी सांगितलंय 10 डिझायर अशाच पद्धतीने करायच्या, 3 वेळा थँक्यू थँक्यू फिलिंग्स, आणि मग ते करायचंय. आणि 10 वेळा लिहायचंय, फील करायचंय, प्रत्येक डिझायरला 1-1, 2-2 मिनिटं द्यायचे. तिने 1-1, 2-2 मिनिटं सांगितले, पण तुम्हाला जास्तही मिनिटं द्यायचे. तुम्हाला ईच डिझायर, एक स्वप्न, एक स्वप्न असं फील करायचंय. मी गाडी चालवतोय ते, किंवा स्वप्न, समजा माझा ड्रीम हाऊस मध्ये मी राहायला गेलो, मी कुठे झोपेल, कुठे आंघोळ करेल, कुठे स्वयंपाक करेल, कुठे डायनिंग असेल, ते सगळं इमॅजिनेशन करू शकता. परत जर हेल्थी बॉडी असेल तर मी किती छान व्यायाम करेल, किती छान हेल्दी खाईल, कुठे कुठे फिरायला जाईल, मी ट्रेकिंग करेल, ते करू शकता. रिलेशनशिप चांगलं झालं तर मी माझ्या पप्पांसोबत, माझ्या मम्मी सोबत रिलेशन, किंवा भावासोबत, ज्याच्यासोबतही मला चांगलं करायचं त्याच्यासोबत मी कुठे कुठे जाईल, काय काय करेल, काय काय मज्जा करू, तसं इमॅजिन करा. तर प्रत्येक डिझायरला 1-1, 2-2 मिनिट द्यायचंय. तर इफ यू वॉन्ट टू डू समथिंग दॅट्स रिअली पॉवरफुल अँड लॉट ऑफ फन, यू कॅन ऑल्सो क्रिएट अ मॅजिक बोर्ड वेअर यू अटॅच पिक्चर्स ऑफ युअर डिझायर.
आता ही मॅजिक बोर्ड म्हणजे विजन बोर्ड सारखंच सांगते, की तुम्ही त्याला फन तुम्हाला आणायची असेल, मज्जा, त्या क्रिएटिव्हिटी जरा इन्व्हॉल्व करायची आहे, जरा मज्जेचा गेम खेळायचा, असं टेन्शन वाला नाही की आता मला स्वप्न मॅनिफेस्ट करायचं, असं टेन्शन घेऊन नाही करायचं. हॅपीली असेल तरच होईल ते. टेन्शन वाला असेल तर मग ते झाल्यावर पण टेन्शन येईल तुम्हाला, नाही झालं तरी टेन्शन येईल. त्यामुळे कोणतीही गोष्ट टेन्शननी नाही करायची, हॅपी हॅपी करायची. तर स्वप्न आपण हॅपीनेस साठी करतोय, की ते मिळाल्यावर मला हॅपीनेस मिळेल. मी आता दुःखात नाही मॅनिफेस्ट करू शकत ना, मग त्याच्यात मज्जा आणायची, फन गेम खेळायचा. की आता आमच्या घरात पण इराला काय वाटतं आणि निखिलला काय वाटतं आणि मला काय वाटतं, तर आम्ही तिघांनीच आपल्या आपल्या इमॅजिनेशनने आम्ही गुगलवर जातो, तसे तसे फोटो काढतो. ज्याला जे पाहिजे, ज्याला जे वाटतं ते फोटो काढायचे, ते कोलाज करायचं आणि आपण तो एकतर लॅपटॉपला आम्ही तो हे ठेवतो, डीपी म्हणजे काय म्हणतात, हे ठेवतो बॅकग्राऊंड, किंवा मोबाईलला ठेवतो, किंवा आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप केलाय त्याच्यामध्ये त्या इमेजेस पाठवत राहतो. म्हणजे आता मला एखादं वेकेशनचा स्पॉट आवडला तर मी त्याच्यावर पाठवत राहते. आमच्या तिघांचा म्हणजे दोघांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये, की हे मला आवडलं, किंवा ह्या हॉटेलला जायचंय, आपण हे खाऊ, असा ड्रेस घेऊ, किंवा असं आपण एक्सरसाइज अशी करू. तर ते सगळं आम्ही त्या ग्रुपवर पाठवतो व्हॉट्सअपच्या. आणि प्लस आमचं विजन बोर्ड पण घरात लागलाय. तो विजन बोर्ड एकदाच लावून ठेवून नाही दिलाय, त्याच्यात रोज म्हणजे कधी आठवड्यात जेव्हा ज्याला जी इमेज लावायची, पेपरमध्ये सापडली, मॅगझिन मध्ये सापडली, किंवा प्रिंट आउट काढायला गेलो तेव्हा एखाद्या प्रिंट आउट आपल्याला मोबाईल मधल्या काढायच्या असेल तेव्हा प्रिंट आउट काढून आम्ही ते लावून देतो. म्हणजे असं तसे पिक्चर्स काढायचे. आणि आता एआय मुळे तर अजून इतकं सोपं झालंय. एआय मध्ये आपण त्यांना जर सांगितलं, आपला फोटो टाकला आणि त्याला प्रॉम्प्ट दिला, की हा पिक्चर मला समुद्रावरचा पाहिजे, माझा फोटो टाकला आणि तिला खालून लिहून दिलं की हा, की आय एम एन्जॉईंग ऑन द बीच, आणि त्याच्यात कोणते कपडे घालायचे, समजा वेस्टर्न, किंवा प्रेझेंटेशन देतोय कोणतं, सक्सेसफुली देतोय मी एखाद्या कंपनीत, तर त्या कंपनीचा लोगो, आणि मी प्रेझेंटेशन कोणत्या अटायर मध्ये देतोय, वेस्टर्न की थ्री पीस मध्ये, छान ब्लेझर घालून अशा शूज मध्ये, जेवढा डिटेल प्रॉम्प्ट द्याल तो डिटेल तुमचा फोटो तसा एडिट करून तुम्हाला देईल. आणि ते स्वप्न असेल तुमचं तर तो कटआउट म्हणजे ते प्रिंट आउट काढायचे आणि लावून द्यायचं. असे पिक्चर्स तुम्ही कंटिन्यू तयार करू शकता. तुमचा विजन बोर्ड किंवा घरात जिथे पण तुम्हाला चिकटवायला जागा असेल ती करू शकता. तर कट आउट द पिक्चर्स अँड अटॅच देम टू अ बोर्ड दॅट्स इन अ प्लेस वेअर यू विल सी इट ऑफन. तर तुम्ही जिथे नेहमी बघाल अशा ठिकाणी ठेवा ते. आणि त्याच्यावर लिहा थँक्यू 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 इन बिग बोल्ड लेटर्स ऑन युअर मॅजिक बोर्ड. तिथे पण थँक्यू 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 लिहायचं मोठ्या ह्याच्यात. और यू कॅन यूज युअर रेफ्रिजरेटर ॲज युअर मॅजिक बोर्ड. आता रेफ्रिजरेटरला तर आपल्याला तिथे पण चिकटवता येतात गोष्टी, किंवा आता आपल्याला फ्रीज मॅग्नेट्स मिळतात, तर फ्रीज मॅग्नेट्स मध्ये तुम्ही तशा गोष्टी लावू शकता जिथे तुम्हाला जायचंय, जे मॅनिफेस्ट करायचंय. तर तिथे आता फ्रीज मॅग्नेट आहेत ना, आपण गिफ्ट करू शकतो. म्हणजे ते कस्टमाइज करून देतात. आता तुम्हाला नवरा बायकोला जर गिफ्ट द्यायचं असेल, आता व्हॅलेंटाईन डे गेला किंवा अॅनिव्हर्सरी, बर्थडे, जे पण, किंवा असं सहज पण, तर त्याच्यात ते कस्टमाइज पण करून देतात. आता समजा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बायकोने छान बिझनेस सेट करावा, ती ओनर असावी, तर तिचा फॉर्मल ड्रेसमध्ये असा छान काहीतरी ती एंट्राप्रेन्युअर सारखं ड्रेसिंग केलेलं तसं फ्रीज मॅग्नेट देऊ शकतात. तशी फोटो फ्रेम पण करून देतात, फोटो फ्रेम करू शकतात, किंवा मग एआय मध्ये जनरेट करून सरळ प्रिंट आउट काढायची. म्हणजे असे क्रिएटिव्ह वेज आपण त्याच्यात यूज केले पाहिजे, की मी कसं करू, असं करू, तसं करू. आता जेव्हापासून आम्हाला मॅजिक बोर्ड आणि हे केलेलं विजन बोर्ड, पहिले पण बनवायचो पण एवढं सिन्सिअरली नव्हतं बनवत. आता सध्या आम्ही एखाद वर्षापासून खूप मनावर घेतलंय. तर आमच्या आतल्या बेडरूमच्या भिंती सगळ्या भरलेल्या असतात, की हिराची तिची तिची भरली असते, आमचं आमचं भरलं असतं, तर सगळं आम्ही लावत असतो. तो हे, और यू कॅन सी यूज युअर रेफ्रिजरेटर ॲज युअर मॅजिक बोर्ड. इफ यू हॅव अ फॅमिली यू कॅन क्रिएट अ मॅजिक बोर्ड ॲज अ फॅमिली प्रोजेक्ट बिकॉज चिल्ड्रन लव्ह इट. हे आम्ही असंच केलं होतं मागच्या वर्षी. हिरासोबत बसून आहे ना, तिला विचारलं होतं की तुला काय पाहिजे बाबा, तुझ्या तुझ्या म्हणजे आई पप्पांच्या विशेष नाही घ्यायच्या त्याच्यात. आणि आई पप्पांनी मुलांवर विशेष स्वतःच्या थोपवायच्या पण नाही. काय नाही मी डॉक्टर नाही झालो म्हणून तू डॉक्टर हो, नाही मी इंजिनियर नाही झालो म्हणून तू, असं बिलकुल करायचं नाही. त्यांचं मन नाही मारायचं. ज्याचं पण ज्याची जी इच्छा आहे ना, त्याला ती देवाने आतून दिलेली इच्छा आहे. त्याच्यामुळे कोणाच्याही इच्छेवर कोणी फोर्स करायचा नाहीये. आणि म्हणजे मला नाही भेटलं म्हणून तुला ही खेळणी घे, तसं पण नाही करायचं. अति लाड पण नाही करायचे. त्याने मागितली ना बाळांनी मुलांनी खेळणी, त्याला जी आवडते त्याला द्यायची. त्याला तरसवायचं पण नाही, अति पण नाही द्यायचं. जे मागेल ते वेळेवर द्यायचं.
योग्य द्यायचं, त्याला स्कार्सिटी निगेटिव्ह माइंडसेट पण नाही द्यायचा आणि अति पण नाही द्यायचं की त्याला त्याची व्हॅल्यू पण नाही राहायची. जेव्हा जे होईल जसं होईल, आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांवर काम करू द्यायचं की तुला काय बनायचंय, तुला सिंगर बनायचंय, तुला आर्ट अँड क्राफ्ट आवडतं, तुला हिरो हिरोईन डान्स काय आवडतं, तुला अभ्यास आवडतो, मॅथ्स आवडतं, त्यांच्यानुसार. तर तिला विचारून गुगलवर फोटो आम्ही सर्च केले, ते प्रिंट आउट केले, तिच्या तिच्यानुसार लहान मुलांसारखा तो विजन बोर्ड आम्ही बनवला होता. and that whatever you place in a picture of your board is instantly being moved toward you. तर ते आपल्याला दिसत राहतं ना, इमेजेस मध्ये आपला ब्रेन विचार करतो, तर त्याच्यामुळे ते आपल्या थिंग्स लवकर फास्ट मॅनिफेस्ट होतात. युअर कंटिन्यूड ग्रॅटिट्यूड फॉर इट विल मॅग्नेटाइज इट ऑल द वे इन टू युअर लाईफ. तर तुमच्या लाईफमध्ये हा ग्रॅटिट्यूड त्या सगळ्या विशेष घेऊन येईल. आता तर मॅजिकल प्रॅक्टिस नंबर 30. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मेक ऑल युअर विशेस कम ट्रू, काउंट युअर ब्लेसिंग. Make a list of 10 blessings, write why are you grateful, reread your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as grateful for that blessing as you can. आता ही सकाळी तर सगळ्यांनी लिहून करायची आहे, मी सांगते, पण जरी कोणी करत नसेल तर ऍटलिस्ट बेडमध्ये उठल्या उठल्या आपल्या हातापायाला, आपल्या बेडला, पिलोला, फॅनला, पंख्याला, खिडकीला, कशाला पण पडदे, कपाट, काही तर आजूबाजूला असेल, किंवा स्वप्न तुम्हाला चांगलं पडलं, चांगलं बरं वाटलं, रात्री बरं नव्हतं वाटत, आता बरं वाटतंय, अंग दुखत होतं आता बरं वाटतंय, डोकं दुखत होतं, त्या गोळीने काम केलं, जी गोळी घेतली समजा रात्री तिने चांगला इफेक्ट आणला, त्याला थँक्यू असं बोलून तरी हात जोडून डोळे बंद करून डीप ग्रॅटिट्यूड उठल्या उठल्या फील करायचाच आहे, करायचाच आहे. त्याच्यासाठी लवकर उठा, 5 मिनिटं वाटले साधी. आणि कारण त्याशिवाय डायरेक्ट चिडचिड मध्ये बिलकुल नका उठू, कारण तुम्ही ह्या ज्या कमाई करताय पुण्याच्या, त्या सगळ्या वाया जातील जर सकाळ आणि रात्र खराब गेली. तर दिवसभर तुम्ही किती ग्रॅटिट्यूड केला, पण तो सकाळी न रात्री सबकॉन्शियस माइंडला चुकीचा संदेश जातो. तर सिट डाऊन ॲट अ कम्प्युटर और विथ पेन अँड जर्नल अँड लिस्ट युअर टॉप 10 डिझायर्स. Write thank you 3 times before each one as though you have already received it. For example, thank you, thank you, thank you for your desire. तर 10 तुम्हाला विशेष, पहिले तर सगळ्याच विश लिहायच्या आहेत. 100 लिहिल्या तरी चालतील, त्या पहिले लिहून घ्या. त्याच्यामध्ये टॉप 10 कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करा, आणि त्याच्यामध्ये पहिले थँक्यू, 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 आणि मग ती डिझायर कंप्लीट झाली असं लिहा, की थँक्यू मला माझी म्हणजे आवडती गाडी मिळाल्याबद्दल, असं आपण लिहू शकतो. तर युझिंग युअर इमॅजिनेशन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर माइंड ॲज दो यू हॅव रिसिव्ड इच ऑफ युअर 10 डिझायर्स. व्हॉट इमोशन, आता हे क्वेश्चनचे आन्सर देऊनच तुम्हाला ती डिझायर फील करायची आहे. व्हॉट इमोशन्स डिड यू फील व्हेन यू रिसिव्ड युअर डिझायर्स, तुम्हाला ती मिळाल्यावर काय फील होतंय, प्लस ती कोणत्या माणसाला तुम्ही आधी स्टार्टिंगला सांगणार फर्स्ट, आणि ती मिळाल्यावर तुम्ही काय करणार, हे ऍज मच ऍज डिटेल यू कॅन इन युअर माइंड. म्हणजे इतकं फील करा ते, की काय करणार आहे पूर्ण असं सिक्वेन्स फील करा. Finally, reread the sentence listing your desire and really emphasize the magic word thank you so that you feel them as much as you can. तर हे पूर्ण परत लिस्ट एकदा वाचा ती स्वप्नांची, आणि परत थँक्यू थँक्यू म्हणा, आणि जेवढं तुम्ही त्या थँक्यूवर, त्या कृतज्ञतेवर जेवढा जोर देणार आहे ना, तेवढं चांगलं होणार आहे, तेवढं ते फास्ट होणार, तेवढ्या तुमच्या मॅग्नेटिक पॉवर, त्याची फील्डची तुमच्या अट्रॅक्ट होणार. ते मॅग्नेटिक फील्ड आपलं तयार होतं जे विचारांचं चांगल्या, ते तयार होणार आणि तो इफेक्ट लवकर होणार आहे. इफ यू लाईक क्रिएट मॅजिक बोर्ड, cut out pictures and attach them to your magic board and put it in a place you see often. Title the board with thank you, thank you, thank you in big bold letters across the top. तर थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं मोठं 3 लेटर लिहायचे. हे माझं राहिलंय, मी लिहिलंय थँक्यू, थँक्यू, ते लिहावं लागेल. मी फोटो चिकटवले फक्त. तर फोटो चिकटवू शकता आणि ते वरती टायटल द्यायचं ह्याला, आणि ते कटआउट काढून मॅजिक बोर्ड तयार करायचा आपला. जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड थँक यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक तर बोलूनच करायचा आहे तो हातात धरून, त्याच्यामुळे ह्याच्यात ही तर प्रॅक्टिस कोणी चुकवलीच नाही पाहिजे, कारण ही सिम्पल मॅजिक रॉक हातात धरूनच आपल्याला म्हणायचंय, त्याच्यात काही कष्ट नाही. असेही पडून आपण विचार करतच असतो, याला आज काय झालं, ह्यांनी तर असंच केलं, त्यांनी तर तसंच केलं. त्याच्यापेक्षा झोपताना आपण थँक्यू, आणि जेवढे चांगले मोमेंट्स आज दिवसभरात झाले, इव्हन छोटा, की मला आज आवडती भाजी खायची होती, ती मी खाल्ली, बस. काहीतरी माझ्या मुलाने माझं ऐकलं, एकदा तर ऐकलं, 10 वेळा नसेल ऐकलं, पण एकदा तर माझं ऐकलं,
त्याच्याबद्दल थँक्यू. आज मी वेळेवर उठली, माझे सगळे कामं वेळेवर झाले त्याच्याबद्दल. असं थोडं छोटं छोटं जरी केलं, मोठं तर करायचंच आहे, पण छोटं जरी केलं, काहीच नाही झालं, आपल्याला काय वाटतं आजचा दिवस रुटीन गेला, काहीच वेगळं नाही झालं. अरे पण रुटीन तरी गेला, वेगळं चुकीचं तर काही नाही झालं ना, दुःखाचं काही नाही झालं. आज आपण हॅपी नीट शांत राहिलो, हे पण अचिव्हमेंट आहे. नॉर्मल डे जाणं पण काहींना वाटतं काही नाही, नॉर्मल डे होता, मग काय ऍक्सिडेंट झाला पाहिजे होता, भूकंप आला पाहिजे होता, तेव्हा आपल्याला बरं वाटलं असतं की नाही नॉर्मल डे. म्हणजे जेव्हा भूकंप येतो, ऍक्सिडेंट होतो, तेव्हा आपल्याला नॉर्मल साध्या दिवसाची पण किंमत वाटते. पण जेव्हा साधा दिवस असतो तेव्हा नाही वाटत किंमत. आता साधे दिवस चालू आहे तर चांगलं आहे ना, कोविड नाहीये. तर कोविड वाईट होता, तर आता नॉर्मल डेला पण थँक्यू म्हणायचं की चालेल, मला ऍडव्हेंचरस दिवस नाही पाहिजे, मला चांगला दिवस गेला त्याबद्दल. म्हणजे नॉर्मल गेला, काही वेगळं नाही झालं, बट आय एम थँकफुल फॉर दॅट की नॉर्मल तरी गेला असं. तर असं सगळं करायचंय. आणि दुसरं की आता आपण 12-13 दिवस, म्हणजे 12-13 दिवस तर प्रॅक्टिसेसच्या झाल्या ना, आपल्याला तर जवळजवळ 15 दिवस झाले, 15-16 दिवस. आज सोमवार आहे, आपण संडेला स्टार्ट केलं होतं एकला. तर आपण या सगळ्या ग्रॅटिट्यूडच्या कमाई करतोय, जसं सोन्याचा सिक्का, चांदीचा सिक्का आणि स्टीलचा, जे मी म्हटलं. कोणी खूप ग्रॅटिट्यूड फील करत असेल आतापर्यंत, तर तो सोन्याच्या सिक्क्यांपर्यंत पोहोचला असेल. कोणी मीडियमला तर चांदीपर्यंत, कोणी वर थँक्यू म्हणतंय तर साधे स्टीलचे सिक्के कमवताय. पण हे सगळं जरी कमवतोय तरी काहीतरी कमवतोय ना आपण. समजा आपण ऑफिसला गेलो, असं रोजंदारीवर कोणी काम करतंय आणि त्याला डेली वेजेसवर काम करतात तर ते लोक, तसे आपल्याला समजा रोजचा पगार रोज मिळतोय आणि तो मिळाला आणि 1-2 आठवडे झाले, तर आपण असाच उघड्यावर ठेवतो का? या कोणी पण आणि कोणी पण घेऊन जा, चोरून जा, लुटून जा, काहीच नाही. असं काही करतो का आपण? नाही ना. तर व्यवस्थित बँकेत जपून सेफ काहीतरी इन्व्हेस्ट करतो. तसं ही आपली ग्रॅटिट्यूडची कमाई आहे. जसं आपण ही रोज कमाई करतोय, याच्यासाठी कष्ट करतोय, आपण 1 तास येतोय इथे, प्रॅक्टिस करतोय, मेंटली प्रॅक्टिस करतोय. तर आपण जो स्वतःचा झोन क्रिएट केलाय, एक पॉझिटिव्हिटीचा, एक समजा एक जार क्रिएट केलाय, तो कोणालाही चोरू देऊ नका, तो लुटू देऊ नका. तो तुमची एनर्जी खूप पवित्र आहे, सॅक्रेड आहे, होली एनर्जी यू हॅव. तर त्या एनर्जीला कोणी चोरून नेईल, डिस्टर्ब करेल असं करू नका. ती कोणी कसं चोरतं, तर जसं आपण कोणाशी बोललो आणि तर पूर्ण निगेटिव्हिटी आली, किंवा निगेटिव्ह पिक्चर बघितला आपण आता, खूप मारधाडचा एकदम पिक्चर, एकदम निगेटिव्ह बघितला, खूपच काहीतरी खून, मारामाऱ्या, शिव्या गाळ सगळं त्याच्यात होतं. काही गाणे होते एकदम डिप्रेसिंग, गाणे ऐकले. परत इंस्टाग्रामवर रील बघितले, असे बॉस तसाच असतो, कंपन्या तर अशाच असतात, हमें तो वो मेहनती करवा लेते, पगार तो उतना देते ही नाही, काहीतरी सास बहू जावा नंदा, त्याचे रील्स, त्याच्या सिरियल्स, टीव्ही, मूवीज, हे सगळं बघून आहे ना, आपण ही जी कमाई करतोय तिची एनर्जी तिथे लीक होते. अटेन्शन गोज, आपली एनर्जी फ्लोज. आपले डोळे जे जे बघतात, कान जे जे ऐकतात, तिथे एनर्जी लागते ना आपल्याला, बोलायला एनर्जी लागते. तर ती एनर्जी आपण, म्हणजे पूर्ण आपलं एक इमॅजिन करा की आपण रोज एक घडा भरतोय पुण्याचा, आणि त्याला एक एक होल करून लीक होते ती एनर्जी. तर आपण जे आपण निगेटिव्ह डिस्कशन मध्ये जातोय, बॉसच्या, कलिगच्या, ओळखीच्यांच्या, शेजारचे, नातेवाईक, आई वडील, सासू सुना, कोणी पण, कलिग, बिझनेस पार्टनर, सप्लायर, वेंडर, जगात एनिथिंग, किंवा मूवी, सॉंग्स, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, निगेटिव्हच्या पोस्ट, जे पण निगेटिव्ह पेजेस तुम्ही फॉलो केले असतील ते अनफॉलो करून टाका. टीव्ही जास्त बघत असाल निगेटिव्ह कंटेंट, तर तो सोडून द्या. कारण आपण हॅपी बघू शकतो, जसं कॉमेडी नाईट्स विथ कपिल असतील, हॅपी मूवी असतील, हेराफेरी वगैरे, तशा टाईप मूवी, धूम, काहीतरी एक्साइटिंग मूवी ज्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतंय. आणि लहान मुलांना पण तोच कंटेंट दाखवा, ज्याच्याने हॅपी, छान रोमॅन्टिक, चांगले नवरा बायको राहत आहेत बाबा, चांगली हॅपी फॅमिली आहे, असे पण काही पिक्चर असतील ना. तर ते सोडून आपण काय बघतो, निगेटिव्हिटी, आणि त्याच्याने आपली सगळी पुण्याई कमवलेली लीक होते. तर आपण ही मेहनत करतोय, तर ती कोणत्याही पद्धतीने तुम्ही जाऊ देऊ नका. तर चालेल. अजून काय प्रॅक्टिसेस कोणाच्या काय चाललंय, सांगताय कोणी? कोण लिहितंय? मी कविता ओळीच पाठवल्या कबीरच्या. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे, दुःख काहे को होय. तर ते छानच आहे की दुःखामध्ये सगळेजण देव 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 करायला जातात, आणि सुखात असताना आपल्याला देवाची आठवण नाही येत. जेव्हा दुखलं की माझ्यासोबत असं का केलं, त्याच्यासोबत त्याचं का केलं, आपण लगेच आठवतो. तर जर सुखातच आपण थँकफुलनेस केला, तर दुःख येणारच नाही. म्हणून आपल्या मुलाचं नाव संत कबीर आहे, आठवायला. तर चाललंय. आणि एक अजून गोष्ट सांगायची राहिली, आपण जे नवस बोलतो ना, तर नवस मध्ये काय असतं
की आपण ती इच्छा बोलतो देवीला, देवाला, ज्याला पण, आणि थँक्यू म्हणतो, आणि नवस पूर्ण झाल्यावर आपण तो फेडायला जातो. जसं परत थँक्यू म्हणतो, सेलिब्रेट करतो. थँकफुल म्हणजे आता म्हटलं आपण सत्यनारायण करेल, हे पूर्ण उद्या मी तुला नारळ चढवेल, मी गोंधळ घालेल, काहीतरी म्हणत असतो आपण. किंवा हे देईल, ते देईल, सोन्याचं देईल, चांदीचं देईल, हे देईल, ओटी भरेल, काहीतरी. मग आपण ती इच्छा पूर्ण झाल्यावर ते करून येतो. तर आपण हे सेलिब्रेशनच झालं ना आपलं. कधी इच्छा पूर्ण होते मग आपण सेलिब्रेट करतो. तर काही काही वेळेस आपण काय करतो, मॅनिफेस्टेशन मध्ये युनिव्हर्सला मागतो, पण आपण ते सेलिब्रेट नाही करत ना. म्हणजे आपण तो नवस पूर्ण नाही करत. जसं जाऊन आता एखाद्याला बाळ हो म्हणून असतं, नवस करतात आणि ते बाळ झाल्यावर तो नवस पूर्ण नाही करत. म्हणजे ते अंधश्रद्धेचं नाही सांगते मी पार्ट, पण एक हे सांगते की आपण ते जाऊन ते पूर्ण करतो ना, तसंच हे पण आहे. तर आपण आधी धन्यवाद वगैरे म्हणायचे असतात, ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं असतं, आणि नंतर जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा पण आपण आभार व्यक्त करायचे असतात, आणि सेलिब्रेशन पण करायचं असतं. सेलिब्रेशन चुकवायचं नसतं, कारण सेलिब्रेशनने काय करतो आपण, ती एनर्जी आपण अजून मल्टिप्लाय करतो. सेलिब्रेशन नाही केलं तर मग युनिव्हर्सला वाटतं याला मी एवढं दिलंय, तरी याला काहीच त्याचं पडलेलं नाहीये, काही नाही, आणि काही आनंद विनंद झाला नाही. आली एक गाडी, आली दारात उभी झाली, हा काय एवढं झाली, आली, परत सेलिब्रेट नाही केलं. परत मागितलं बंगला, आली बंगला आला, काही नाही सेलिब्रेट केलं. लग्न झालं, काही नाही केलं. झालं, आली बायको, आलं बाळ. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण येत खूप असतं, पण त्याचा आनंद आपण व्यक्त नाही करत. आणि व्यक्त केला तरी काय करतो, तो थोड्या वेळ करतो, नंतर परत आपण त्याच्या कंप्लेंट मध्ये जातो. तर जसं आता देवीने आपल्याला खूप दिवस झाले, आपण नवस केला, बाळ नसेल होत, आणि झालं, आणि मग आपण तो नवस फेडायला जातो. परत त्या देवीची कंप्लेंट करतो का, की तू कशाला दिलं, असंच दिलं, तसंच दिलं, नाही करत. तर तसं युनिव्हर्स सोबत पण आहे. आपण हे मॅनिफेस्टेशन जे करतो, एक आपण इच्छा व्यक्त करतो, ते देवासारखीच आहे. त्याला आधी धन्यवाद म्हणायचंय, ती झाली व्यक्त, तर आपण सेलिब्रेट पण करायचं. तर सेलिब्रेशन मोठंच करायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे ज्याला जसं करायचं, कोणाला पार्टी करायला आवडते, कोणाला बाहेर जाऊन जेवायला आवडतं, कोणाला घरी एक शिरा केला, हलवा केला, स्वीट केलं, तसं आवडतं. किंवा काहीतरी एक स्वतःला गाणं लावून डान्स करावा वाटला, तेवढं करा, पण नक्की सेलिब्रेट करा, की युनिव्हर्सला अप्रिशिएट करा, की हे मी मागितलं आणि मी तुझ्यावर भरोसा ठेवला आणि तू ते पूर्ण केलं. अशा अँगलनी. नाहीतर आपल्याला मिळतं आणि आपण त्याचं आहे ना ग्रेटफुल नाही राहत, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ते परत मिळत पण नाही. मग त्यांना असं त्या देवाला, युनिव्हर्सला, ज्याला पण असेल आपण ज्याला मानतो, असं जातं संदेश की यांना काही फरक नाही पडत, दिला नाही दिला, मागितलं मी दिलं, यांनी थँक्यू पण नाही म्हटलं. तर सेलिब्रेशनचा पण पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. काहीतरी करा आणि सेलिब्रेट प्रत्येक गोष्ट करत राहा आणि आनंदात राहा. तर ते आदिवासी असतात लोक, त्यांच्याकडे काही नसतं, तरी पण ते जेवढं जंगलात अवेलेबल असतात तेवढ्याच सामग्रीवर ते डान्स करत असतात, हुलाला लावून. त्यांचा आदिवासी डान्स सुरू असतो, जेवताना, खाताना, उठताना. दर महिन्याला काहीतरी अमावस्या, पौर्णिमा, काहीतरी ते ओकेजन शोधतात आणि ते करतात. तर हे आपल्या कल्चरमध्ये आधीपासून होतं, पण आपण आता फक्त कॉर्पोरेट कल्चरमध्ये चाललोय. ऑफिस, जॉब, घर, आणि सगळे डिप्रेस. यायचं, मी ऑफिसवरून आलोय, सिरियस चेहरा, नो सेलिब्रेशन. तिथे बायकोने किती स्वीट बनवले असतील तरी ठीक आहे, मला नको, जास्त होतंय स्वीट, असं करून आपण ते पण नाही हे करत. म्हणजे कोणी कोणाला अप्रिशिएट नाही करत, सेलिब्रेट नाही करत, असं सिरियस टोन मध्ये राहतो आपण. तर ते छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे आनंद, छोटे छोटे माइलस्टोन सेलिब्रेट केले, तर आपण मोठ्या मोठ्या माइलस्टोनला जाणार आहे. छोटे छोटे आनंद व्यक्त केले, छोट्या गोष्टीत धन्यवाद म्हटले, तर आपण मोठ्या गोष्टीला जाणार आहे. तर चला, आपण आता थोडं 5 मिनिटं मेडिटेशन करूया, आणि मग बाय बाय करूया. प्रॅक्टिसेस कोणी लिहून करतंय, बोलून करतंय, कसं करतंय, का करतच नाहीये? त्याला डोळे बंद करा. आवाज येतोय ना माझा? श्वासावर लक्ष द्या, डोळे बंद करा. आवाज थोडा कमी कर याचा. तर जे पण नंबर 1 स्वप्न असेल ते डोळ्यासमोर आणा. पण तुमची डिझायर आहे ती
ते मोठं स्वप्न तुम्हाला आता मॅनिफेस्ट करायचं ते आलं. आणि आत्ताच थँक्यू देवा, थँक्यू युनिव्हर्स मला ते या स्वप्नाची इच्छा दिल्याबद्दल. हे स्वप्न पूर्ण झाल्यावर माझ्या फॅमिलीत मला खूप आनंद होणार आहे. खूप आनंद, जॉय, हॅपीनेस घेऊन मला मिळणार आहे. माझी पूर्ण फॅमिली ते एन्जॉय करणार आहे. आम्ही सगळेजण त्या स्वप्नाशी रिलेटेड ज्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन होत असतील त्या करा. गाडी किंवा काय पाहिजे तुम्हाला, रिलेशन, हे सगळे तुम्ही एन्जॉय करताय. डीप फील करा की तुम्ही खूप एन्जॉय करताय ते. ते पूर्ण झाल्यावर तुम्ही पहिले कोणाला सांगणार आहे, कोणाला फोन करणार आहे की कोणाला समोर जाऊन सांगणार आहे, तर कसं सांगणार आहे ते फील करा. बोला ते मनातल्या मनात बोला की मी याला असं सांगणार आहे. आणि ते तुम्हाला न्यूज फोनवर आली किंवा तुम्हाला समोर कळली, कोणी सांगितली, तर पहिली रिएक्शन तुम्ही कशी देणार आहे? तुम्ही नाचणार आहे, ओरडणार आहे, जोरात ओरडणार आहे की मला वाव हे झालं, किती छान, सो एक्साइटेड, आय एम सो हॅपी, फायनली हे झालं, असं ट्रस्ट केलं. त्या स्वप्नामध्ये जगा. ते पूर्ण झाल्यावर तुम्ही कसं सेलिब्रेट कराल? कुठल्या हॉटेलला जाल किंवा घरी घरी काही पदार्थ खाल की केक कापून सेलिब्रेट कराल? तुम्ही बाहेर जेवायला जाणार असाल तर सगळे तुम्ही कोणता ड्रेस घालणार आहे? कोणत्या हॉटेलला जाल? तुमच्यासोबत कोणते कोणते फॅमिली मेंबर असेल? हे सगळे छान आपापल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतायत. सगळे खूप हॅपी फील करतायत. सगळे आपल्याबद्दल खूप खुश आहेत. खूप प्राऊड फील करतायत. आई, सासू-सासरे, बहीण-भाऊ आपल्याबद्दल सगळे एकमेकांचा आसपास आहेत. सगळे प्राऊड फील करतायत की हे स्वप्न पूर्ण झालंय. पण छान जेवलोय, सेलिब्रेट केलंय. आपले आई-पप्पा आपल्याला मिठी मारून सांगतात की तुम्ही अचीव्ह केल्याबद्दल अभिनंदन. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. सगळे खूप इमोशनल झाले. सगळ्यांच्या मनात असा आनंद उसळून मारतोय चेहऱ्यावर. सगळे हॅपी हॅपी राहून एन्जॉय करून शेवटचं स्वीट डेझर्ट खातायत. ते डेझर्ट जे आवडतं डेझर्ट आहे त्याची चव तुमच्या तोंडावर आहे. ते करत सगळे परत आपल्या आपल्या घरी जातायत. जाऊन आपण परत आनंदाने सगळे शांततेत झोपी जातोय. झोपताना तुम्ही त्याच विचारात झोपताय की किती छान सगळं घडून आलं. किती सुंदर तऱ्हेने युनिव्हर्सने काम केलं आणि माझ्या इच्छा पूर्ण केल्या. देवाचा युनिव्हर्सचा खूप 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 धन्यवाद. हा.
परत श्वासावर लक्ष द्या. परत या. डोळा आणि डोळ्याचा ठेवा. सगळे आल्याबद्दल धन्यवाद. आभार आभार आभार. All right.